पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा धोका, हवामान विभागाचा अंदाज काय? नैऋत्य मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यानं राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित भागात पावसानं जोर धरलाय. पुढील 5 दिवस पावसाची ही स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मान्सून बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये दाखल झालाय. तसेच उर्वरित अरबी समुद्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल हवामान तयार झालंय. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 20 जून रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी तर एखाद्या भागात तीव्र अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 21 जूनला पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता आहे. मध्यम पाऊस कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन्ही दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. पुणे, नाशिक, सातारा या घाटमाथ्यांच्या भागात आज 20 जून रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस तर 21 जूनला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा आणि रस्ते बंद होण्याचा संभाव्य धोका असल्यानं स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय. नाशिक शहर, अहमदनगर, पुणे आणि कोल्हापूर या भागांमध्ये 20 जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मात्र 21 जूनला पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे. हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात आज 20 जून रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 20 जून रोजी विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस होईल.